आहेत संजय शिरसाटजी, ही आकडेवारी काहीशी तुमच्यासाठी धोक्याची घंटा की तुम्हाला वाटतंय की ही आकडेवारी जी समोर आहे त्याने काही फारसा फरक पडणार नाहीये? नाही, ही आकडेवारी तुम्ही जर सगळे काढली ना, ही अवघ्या आमच्या शॉर्ट पिरियड मधली कामगिरी आहे. ही 5 वर्षाची कामगिरी नाहीये. 2.5 वर्षाची वाया गेलीत आणि त्यातले बाकीचे दिवस जे आम्ही सत्ता चालवली त्याच्यातली ही आकडेवारी. म्हणून या शॉर्ट पिरियड मध्ये इतकं चांगलं काम केलं हे लोकांनी ऍक्सेप्ट केलं असं आम्हाला दिसतंय. आणखी 8 महिन्याचा कालावधी आम्ही जवळपास हे पावणे दोन वर्ष ही जी काही काढली त्या पावणे 2 वर्षामध्ये केलेली ही आकडेवारी आहे. त्याच्या मागची जर आकडेवारी पाहिली तर ते तुम्हाला लक्षात येईल. म्हणून आम्हाला आणखीन काम करायचं. आम्ही याच्यात समाधानी नाहीत. आम्हाला सुद्धा यामध्ये आणखीन वाढ करायची. एवढं काम केलं, लोक समाधानी आहेत, आता आपल्याला काही करायचं नाही अशातला भाग नसतो. तुम्हाला आणखीन लोकांपर्यंत जाण्यासाठी चांगलं काम करावं लागेल. आणि म्हणून आमचा प्रयत्न एवढा राहणार आहे, आम्ही इतरांची तुलना करणं किंवा इतरांवर टीका करण्यापेक्षा आमचं ध्येय धोरणच एक आहे की आपण आपल्या कामातून या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि म्हणून जेव्हा हा कामाचा वेग वाढेल, जेव्हा आम्ही कामातून त्यांना उत्तर द्यायला सुरुवात करू, त्या टायमाला लोकांचा प्रतिसाद हा आमच्या बाजूने आणखीन वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. लोकांचा प्रतिसाद जेव्हा वाढायला लागतो त्या टायमाला या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडत असतात. म्हणून निवडणुकीचे आराखडे काय किंवा त्याचं ओपिनियन पोल काय, या सगळ्या प्रगती पुस्तक जेव्हा सर्वसामान्य मतदार लिहितो त्या टायमाला त्यांच्या समोर आपले ध्येय धोरण किंवा आपण केलेली कामगिरी आली पाहिजे. त्यावेळेस हे विजय आता तुम्ही जर दाखवलं पाहिलं तर भारतामध्ये सर्वीकडे भाजपला आघाडी दाखवलेली आहे. त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर काही राज्यामध्ये जे काही समाधान व्यक्त केलेलं आहे हे काही कमी नाहीये, परंतु याच्यामध्ये समाधान नाही. आम्हाला आणखीन काम करायचंय, हे आमचं धोरण आहे. म्हणून आता ही जे पहिला ओपिनियन पोल जर तुमचा आलेला आहे याच्यावर खऱ्या अर्थानं आम्हाला आणखीन काम करावं लागेल. आम्ही स्वतः समाधानी नाहीत, आम्हाला आणखीन काम करावं लागेल, ही आमची भूमिका असणार आहे. म्हणून इतर काय बोलतात, इतर विद्वानांना काय वाटतं, इतर किती निष्ठावंतांना काय वाटतं, याच्यावर आमचं कधीच अवलंबून नसतं. आम्ही कामातून उत्तर देऊ. बरं, म्हणजे जी 32% किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक जी राज्य सरकारच्या सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा कामावर अजिबात समाधानी नाहीयेत, त्यांना तुम्ही समाधानी या गटामध्ये किंवा खूप समाधानी या गटामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात असं तुमचं म्हणणं आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच पुन्हा या चर्चेमध्ये परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. Film opens on Shitty Blockbuster.